आणि आता बातमी इक्बाल चहल यांच्याबाबत। इक्बाल चहल मुंबईमध्ये कोरोनाला ब्रेक लावणारे आयुक्त। मात्र सध्या याच इक्बाल चहल यांच्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे, तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये। काय घडलंय नेमकं असं पाहूया। मुंबई मनपा आयुक्तांच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात। चहल यांच्या बदली संदर्भात फडणवीस शिंदेंमध्ये खटके। निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली। हे सगळे प्रश्न जन्माला घातलेत ते बीएमसीचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या रखडलेल्या बदलीमुळे। नियमांनुसार 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बदल्या व्हायला हव्यात। त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगानं मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसह 2 अतिरिक्त आयुक्तांच्या तातडीनं बदल्या करण्याचे आदेश दिले। अद्याप राज्य सरकारनं त्या आदेशाकडे कानाडोळा केलाय। पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या बदलीची फाईल सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून पुढे सरकत नाही अशी चर्चा आहे आणि याच गोष्टीला घेऊन मुख्यमंत्री यांचे उद्योजक मित्र देखील ऍक्टिव्ह झाले आहेत। मात्र दुसरीकडे याच विषयाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि दादा यांच्यात देखील या विषयाला घेऊन खटके उडत आहे अशी दबक्या आवाजात सध्या तरी चर्चा आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात इक्बाल चहल यांची मुंबई मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। मुंबईसारख्या शहरात कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात चहल यांनी मोठी कामगिरी बजावली। उद्धव ठाकरेंचे विश्वासू अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली। एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना चहल यांच्याकडून फारसा प्रतिसाद दिला जात नव्हता। मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच वारं उलट्या दिशेने फिरायला सुरुवात झाली। अशातच राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे 31 मार्चला सेवानिवृत्त होत आहेत। मुख्य सचिवपदी नियुक्ती व्हावी म्हणून चहल आग्रही असल्याचं बोललं जात आहे। शिंदेंनी यांना अतिरिक्त मुख्य सचिव पदाची ऑफर दिल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे। एखाद्या अधिकाऱ्याचे जर फारच जवळचे संबंध कुठल्या तरी मंत्र्याबरोबर किंवा मुख्यमंत्र्याबरोबर झाले तर मग तो आपल्या मर्जीतला अधिकारी अधिक काळपर्यंत ठेवायचा प्रयत्न करतो। जसं MSRDCचे मोपलवर होते, त्यांना खूप दिवस ठेवलं गेलं। एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याला एक्सटेन्शन द्यायला हरकत नाही ना। जयस्वाल म्हणून ठाण्याचे जे आयुक्त होते ते 5 वर्ष राहिले। म्हणजे जर एखादा विषय घेऊन मुंबईचं जर काही भलं होत असेल त्यासाठी जर एखादा चांगला अधिकारी काम करत असेल तर 3 वर्षाचाच क्रायटेरिया असला पाहिजे असं काही नाही। संजीव जयस्वाल ठाण्याचे 5 वर्ष आयुक्त होते, म्हणून जर चहल जर राहिले यांचं काम चांगलं होत असेल तर त्यांना निश्चितच मुख्यमंत्र्यांनी सपोर्ट केला, तर त्यात गैर पण नाही। सहसा सत्ता बदल होताच पूर्वीच्या सरकारच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी होते। उद्धव ठाकरेंचे विश्वासू असणारे इक्बाल चहल यांनी एकनाथ शिंदेंचाही विश्वास संपादन केला आणि खुर्ची कायम ठेवली। आता याच इक्बाल चहल यांच्यासाठी एकनाथ शिंदे नियम मोडणार का, आणि मोडलेच तर फडणवीस आणि अजितदादा यांची भूमिका काय असणार पाहूया। नरेश कदम, पुढारी न्यूज, मुंबई।